जिल्हा बँकेच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे। तेजस्वी घोसाळकर नाराज असल्याची चर्चा असताना भाजपची सत्ता असलेल्या मुंबई बँकेवर संचालक म्हणून वर्णी लागली। भाजपने या माध्यमातून तेजस्वी घोसाळकरांना आपल्या जवळ करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे। याविषयी त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांची मुंबई जिल्हा बँकेच्या संचालकपदी नियुक्ती झालेली आहे आणि त्यामुळे त्या भाजपमध्ये प्रवेश करणार का अशा प्रकारच्या काही चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होत्या आणि त्याला आता कुठेतरी ही पक्षप्रवेशाची नांदी म्हणायची का। खरं तर आपल्यासोबत तेजस्वी घोसाळकर आहेत। मी जसं म्हटलं की एकतर चर्चा सुरू होते आणि त्यामध्ये मुंबई जिल्हा बँकेचं संचालकपद काल तुम्हाला मिळालं। पुढची वाटचाल नेमकी काय? पुढची वाटचाल म्हणजे सहकार क्षेत्रामध्ये माझं फर्स्ट टाइम आहे। अभिषेक 2 टर्म होते इथे आणि त्यांचा अभ्यास खूप जास्त होता, पण नक्कीच मी प्रयत्न करेन, पण राजकारण आणि सहकार हे वेगवेगळं ठेवून समाजकारण करण्याचा प्रयत्न करेन। तुम्ही नाराज आहात आणि नाराज असल्यामुळे तुम्ही तुमच्याकडे जे पद होते ठाकरेंच्या शिवसेनेकडचे ते पदाचा तुम्ही राजीनामा दिला। त्यानंतर तुम्ही उद्धव ठाकरेंची भेट घेतली, त्यानंतर विनोद घोसाळकर यांनी सुद्धा उद्धव ठाकरे संजय राऊतांची मध्ये भेट घेतली आणि पक्ष तुम्ही सोडणार किंवा मग शिंदेच्या शिवसेनेत किंवा मग भाजपमध्ये प्रवेश करणार। खरंच तुम्ही इतक्या नाराज आहात की ते पक्षप्रवेश लवकरच दिसणार? नाही, असं काही नाही। नाराज होते आणि मी माझे कुटुंब प्रमुख उद्धवजी साहेब यांना भेटून ते सॉल्व्ह केलेलं आहे आणि असं पक्षप्रवेश अजून मी काही विचार केलेला नाही आणि असं काही झालेलंही नाहीये, तर हे वेगळं वळण आलेलं आहे। नाही, तुम्ही त्या दिवशी म्हणाला होतात की प्रश्न विचारल्यानंतर की नाराजी दूर झाली आहे का, तर तुम्ही म्हणाला होतात की ते अजून तर झालेली नाहीये, मात्र योग्य वेळी योग्य भूमिका मी मांडेल। तर ती भूमिका आता तुमची काय आहे? मी म्हटलं ना, योग्य दिवशी योग्य भूमिका मी मांडेन, पण अजूनपर्यंत असं काही नाहीये। अजूनही भूमिका तुम्ही मांडणार? नाही, असं काही नाहीये। तुम्ही वेगळं वळण लावताय, पण असं काही नाहीये। मी उद्धव साहेबांबरोबरच आहे आणि त्यांच्यासाठीच काम करते अजूनपर्यंत। हे संचालक पद मिळाल्यानंतर जर तुम्ही म्हणतात की पक्षप्रमुखांशी चर्चा होते, त्यांना मी भेटते किंवा नाराजी असेल, तर आता हे संचालक पद मिळाल्यानंतर उद्धव ठाकरेंची भेट घेतली किंवा त्यांना तुम्ही बोललात? कालच तर झाले आणि नक्कीच मी त्यांना भेटेन। त्यांचे आशीर्वाद मला पाहिजेत, कारण ते माझे कुटुंब प्रमुख आहेत आणि कुटुंबासारखे आहेत, म्हणूनच मी त्यांच्याकडे जी माझी नाराजी होती त्यांना मी भेटून बोलली। ती दूर झाली का? हो, झालेली आहे। आता विनोद घोसाळकर मागच्या आठवड्यामध्ये संजय राऊतांना भेटले, तिथे त्यांचे डोळे सुद्धा पाणावले। त्यांचं असं म्हणणं आहे की एक प्रेशर बिल्ड केलं जाते किंवा प्रेशर दिलं जाते की आपण पक्षप्रवेश करावा। 2 पक्षांकडनं हे प्रेशर दिलं जातंय। खरंच असं प्रेशर दिलं जातंय का किंवा तुम्ही तुमच्याशी कोणी कनेक्ट किंवा कॉन्टॅक्ट केलाय का, संपर्क साधलाय का पक्षप्रवेशासाठी? आता संजय राऊत साहेब आणि घोसाळकर साहेब ते दोघंही भेटले होते। त्यांची काय चर्चा झाली मला माहित नाही आणि मी त्यांना विचारलंही नाही आणि त्यांनी काय बोलले मी खरंच ती न्यूज बघितली नाही, तर मला खरंच माहित नाही की काय बोलले आणि असा दबाव हा नाहीये माझ्यावरती काही। कोणीच संपर्क साधलेला नाही किंवा तुमच्याशी कनेक्ट झालं नाही की? कारण काल विनायक राऊत असं म्हणाले की 22 असे नगरसेवक आहेत ज्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला जातोय शिंदेकडनं किंवा भाजप, तर असा काही कॉन्टॅक्ट तुम्हाला केलाय का किंवा ज्या काही नाराजीच्या चर्चा होतात त्यानंतर सुद्धा असं म्हटलं जात होतं की तुम्ही पक्षप्रवेश करणार? नाही, असं काही नाहीये। संपर्क साधणारे कसेही संपर्क साधतात, पण त्याला रिस्पॉन्स काय म्हणून द्यायचं ते आपल्यावरती असतं आणि हे जे झालंय ते हे सहकार क्षेत्रामध्ये झालेलं आहे आणि ते 1 वर्ष आधी ही विनंती केली होती आणि आता पूर्ण झालेली आहे। त्याच्यामध्ये राजकारण हा काहीच नाहीये आणि तेवढंच सांगेन की ह्यामध्ये राजकारण करू नका, कारण हे अभिषेकचं एक स्वप्न होतं की सहकारमध्ये त्यांनी मोठं व्हावं आणि हे स्वप्न मी त्याचं पूर्ण करण्याचा प्रयत्न करते। संपर्क साधणारे कसेही साधतात, तर तो संपर्क साधला का? मी तो विचारतो। नाही, अजून तरी मला संपर्क कोणी साधलेला नाही। बरं, तुम्ही म्हणतात की 1 वर्षानंतर हे पद मिळालेलं आहे, तो टायमिंग सुद्धा तसा साधला जातोय, कारण चर्चा सुरू होत्या त्यामध्ये काल प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषद घेतली आणि हे संचालक पद दिलं आणि त्या टायमिंगमुळे ही चर्चा होती। त्यात मला माहित नाही, कारण दरेकर साहेबांनी मला मध्येही बोलले होते की आपण करतोय, थोडा वेळ लागेल पण होईल, आणि ते काल झालं आणि काय माहिती ते टायमिंग एकदम मॅच झालं आणि ते सगळं उदाहरण आलं, पण असं काही नाहीये। प्रेक्षक बघतायत, तुम्ही अजूनही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव साहेबांबरोबरच आहे।
माजी नगरसेवकांची बैठक बोलवली होती, त्यात तुम्ही होतात. त्याशिवाय मेळाव्याला तुमची अनुपस्थिती होती. त्या नाही, मी होते ना, बरं. मेळाव्यात होते आणि मीटिंग मध्ये पण होते. तर असं तिथे पण काही तुम्ही सांगितलं उद्धव ठाकरेंना, की कारण काही नगरसेवक असे म्हणाले की आम्हाला तशा प्रकारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातोय, तुम्ही काही त्याबद्दल बोला? त्यांना संपर्क साधला गेला असेल म्हणून त्यांनी सांगितलं. मला असं काही झालेलं नाहीये, मला कोणी संपर्क साधलेला नाहीये. त्यामुळे ह्या होत्या तेजस्वी घोसाळकर. त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की जे काही पद मिळालंय त्यामध्ये राजकारण कुठे आणू नये आणि मी पूर्णपणे ठाकरेंच्या शिवसेनेसोबत सध्या आहे असं त्यांनी सांगितलंय आणि योग्य ती भूमिका योग्य वेळी मांडली जाईल. मात्र सध्या तरी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे की त्या ठाकरेंच्या शिवसेनेसोबत राहतील. आणि जसं आपण त्यांना विचारलं की कोणी संपर्क साधतंय का, तर त्यांचं असंही म्हणणं आहे की इतर कुठल्याही पक्षाने आपल्याशी संपर्क साधलेला नाहीये. कॅमेरामॅन अनिल संगारेसह वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई. आणि या बातमीसोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी माझा.